मंडळी, गेल्या आठवड्याभरापासून देशात कॉकरोच पार्टीची चर्चा आहे. आता ते अकाउंट कोणाचं आहे, त्याला कुठल्या पक्षाचं बॅकिंग आहे का, किंवा मग हा सगळा फक्त टाइमपास आहे का, हे सगळे मुद्दे बाजूला ठेवूयात. मुद्दा हा आहे की सीजेपीला मिळत असलेला प्रतिसाद हा थेट भाजपच्या विरोधातला आहे. एकेकाळी मोदी मोदी करणारा देशातील तरुण वर्ग आज भाजपच्या विरोधातील एखाद्या गोष्टीला व्हर्च्युअली का असेना पण मोठ्या संख्येनं सपोर्ट करतोय. जी परिस्थिती तरुणांची तीच इतर नागरिकांची देखील असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर बातम्यांमध्ये जिथे जिथे सामान्य माणसाला प्रतिक्रिया देता येते तिथे तिथे भाजपच्या विरोधातला एक सूर दिसून येतोय. 2014 मध्ये ज्या जोमानं मोदी लाट आलेली होती ती लाट आता ओसरली की काय अशी सध्या अवस्था आहे. सध्या नागरिकांमध्ये सरकार विरोधात एक नाराजीची लाट दिसते. ती नाराजी कशामुळे आहे? जनता सरकारला, सरकारच्या कारभाराला वैतागली आहे का? असे कोणते मुद्दे आहेत जे लोकांच्या नाराजीचं सध्या मुख्य कारण ठरतायत? सगळंच जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. मंडळी, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वाढती महागाई, त्यातल्या त्यात एलपीजी आणि पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती. या वर्षीच्या सुरुवातीपासूनच एलपीजी गॅसच्या किमती वाढत चालल्या आहेत. गेल्या आठवड्याभरापासून पेट्रोल डिझेलही आता 3 वेळा महागलंय. पेट्रोल एलपीजी भाववाढ ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दरावर अवलंबून असते, हे खरंय. मात्र काँग्रेस सरकारच्या काळात भाजपने काँग्रेसवर याच गोष्टींवरून टीका केलेली होती. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी या तर सिलेंडर घेऊन आंदोलनाला बसल्या होत्या. मग तेव्हाच्या वाढत्या किमतींना जर काँग्रेस सरकार जबाबदार होतं तर त्याच न्यायाने आताच्या भाववाढीला एनडीए सरकारच कारणीभूत आहे असा विचार लोक करताना दिसत आहेत. पेट्रोल डिझेल आपण तरीही समजू शकतो की त्यामध्ये काटकसर करणं शक्य आहे. मात्र एलपीजी हा तर सगळ्यांच्याच गरजेचा भाग आहे. ती चैन नाही, ती रोजच्या जगण्याचा भाग आहे. त्यामुळं त्या बाबतीत जनता काही ऐकून घ्यायला तयार नाही असं दिसतंय. दुसरं कारण देशावर आर्थिक संकट येणार आहे याची देशातल्या लोकांना उशिरा करून दिलेली जाणीव. म्हणजे सोशल मीडियावर अशा कितीतरी पोस्ट दिसत आहेत की पंतप्रधान मोदी हे निवडणुका आल्या की देशात राष्ट्रप्रेम, सुरक्षा, हिंदू खतरे में असे मुद्दे समोर आणतात, जेणेकरून महागाई, बेरोजगारी अशा मुद्द्यांवर लक्ष जाऊ नये. आताच्या अमेरिका इराण युद्धामुळे देशासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. यावेळी देखील पंतप्रधान मोदींनी देशाला खबरदारीचा इशारा दिला नाही तर ते पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांच्या निवडणूक प्रचारात बिझी राहिले. आणि जशा निवडणुका संपल्या तसं त्यांनी मग लोकांना काटकसरीचं आवाहन केलं. निवडणुका संपल्या की पेट्रोल डिझेल दरवाढ सुरू केली. म्हणजे मोदींना राज्यांच्या निवडणुका, राज्यांमध्ये सत्ता आणणं हे देशासमोरच्या संकटांपेक्षा जास्त महत्वाचं वाटतंय. अशा प्रकारचं एक जनमत लोकांमध्ये तयार होताना दिसत आहे. तिसरं कारण म्हणजे पंतप्रधानांचे परदेश दौरे. म्हणजे कुठल्याही पंतप्रधानांसाठी परदेश दौरे महत्वाचे असतात. इतर देशांशी संबंध सुधारावेत, द्विपक्षीय व्यापार वाढावा, या सगळ्या गोष्टींसाठी दौरे असतात. पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यकाळात आधीच्या कोणत्याही पंतप्रधानांपेक्षा जास्त परदेश दौरे केलेत. हे त्यांचं काम आहे असं आपण गृहीत धरलं तरी सध्याच्या दौऱ्याचं टायमिंग थोडं चुकीचं झालं. पंतप्रधानांनी सलग 2 दिवस जनतेशी एकतर्फी संवाद साधत काटकसर करण्याचं, सोनं खरेदी थांबवण्याचं आणि विशेषतः परदेशवारी न करण्याचं आवाहन केलं. आणि त्यानंतर लगेचच ते स्वतःच परदेश दौऱ्यावर निघून गेले. त्यामुळे सोशल मीडियावर अशा चर्चा रंगतायत की एकतर पंतप्रधान सांगतात एक आणि करतात एक, आणि दुसरं म्हणजे ते फक्त निवडणुकांपुरतेच भारतात असतात की काय. बरं, यातच दुसरा एक मुद्दा म्हणजे या परदेश दौऱ्यांनी सामान्य जनतेला नक्की काय फायदा झाला हे सांगायला ते कमी पडतायत. रुपया घसरतच चाललाय, रशियाकडून तेल घेणं अवघड होतंय, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या मुद्द्यावरून अमेरिका विरोधात जाते आणि असे बरेच मुद्दे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यामुळे परदेशात मोदींनी दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांना किती चॉकलेट दिलं तरी त्याचा गोडवा आपल्या देशातील जनतेपर्यंत पोहोचताना मात्र दिसत नाहीये, असंही लोकांचं एक मत तयार झालंय. त्यातच मोदींचे दौरे हे अदानीच्या फायद्यासाठी असतात असं एक नरेटिव्ह सोशल मीडियावर आता पसरत चाललंय. चौथं कारण म्हणजे नीट परीक्षेतला घोटाळा आणि सीजीआय यांचं वक्तव्य. 3 मे 2026 ला नीट यूजी परीक्षा पार पडली. त्यानंतर 4च दिवसात असं समोर आलं की हा पेपर आधीच लीक झालेला होता. पुढे मग 12 मेला एनटीएने परीक्षाच रद्द केली. आता पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि ज्या लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्यांना ती परत द्यावी लागणार आहे. बरं, हे पहिल्यांदाच होते असंही नाही. 2024 मध्ये देखील सुमारे 24 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिलेली होती आणि तेव्हा देखील पेपरफुटीचं प्रकरण समोर आलेलं होतं. त्यावेळी कोर्टाने परीक्षा रद्द करण्यास नकार दिला होता कारण संपूर्ण देशभरात पेपर लीक झाल्याचा पुरावा नव्हता. पण एनटीएच्या विश्वासार्हतेला तेव्हाच तडा गेला. 2026चं प्रकरण बघून सगळ्यांनाच समजलं की मागच्या घटनेतून एनटीएने काहीच धडा घेतलेला नाही. उलट आत्ताच्या प्रकरणातील समोर आलेले आरोपीच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या तज्ञ समितीमधले असल्याचं समोर आलंय.
यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग आधीच सरकारच्या कारभारावर नाराज होता आणि यातच भर पडली ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या वक्तव्याची. एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की देशातील काही बेरोजगार तरुण हे जुरांसारखे आहेत, दुसऱ्यांवर अवलंबून असणारे पॅरासाइट. यांना ना कुठे नोकरी मिळते ना कुठलं काम, मग हे मीडिया सोशल मीडिया जॉईन करतात, काही जण कार्यकर्ते बनतात आणि सिस्टीमवर हल्ले करू लागतात. या वक्तव्यावरून देशातील तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. बेरोजगार असणं हा चॉईस नाहीये आणि सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे सिस्टीमवर हल्ले करणं असं होत नाही, अशी तरुणांची भावना होती. त्यानंतर न्यायमूर्तींनी आपलं वक्तव्य हे खरं तर खोटी डिग्री घेणाऱ्या वकिलांबाबत होतं असं म्हणत सारवासारव केली. मात्र तोपर्यंत व्हायचा तो डॅमेज झालाच होता. यातूनच मग पुढे कॉक्रोच जनता पार्टी समोर आली, जिला तरुणांचा सपोर्ट मिळतोय. पाचवं कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली होत असलेली निसर्गाची कत्तल. हा तसा तर बातम्यांमध्ये जास्त चर्चेत येणारा विषय नाहीये मंडळी. खरं तर आता सुपर एल-निनोची लाट आलीच नसती आणि भयंकर उकाडा जाणवला नसता तर लोकांचं याकडे लक्षही गेलेलं नसतं. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार 2014 ते 2024 या दशकभरात तब्बल 1,73,000 हेक्टरपेक्षा जास्त वनजमीन ही खाण, रस्ते, धरणे आणि जलविद्युत प्रकल्प यासाठी वळवण्यात आली आहे. यात सगळ्यात मोठा वाटा खाणींचा आहे. 2023-24 या एका वर्षातच जवळपास 29,000 हेक्टर वनजमीन उद्योगांसाठी वळवण्यात आली आहे. गेल्या दशकभरातील हा सगळ्यात मोठा आकडा आहे आणि जास्त वाईट गोष्ट ही आहे की यासाठी कायद्यामध्ये बदल करण्यात आला. 2023च्या वनसंवर्धन दुरुस्ती कायद्यानुसार वन शब्दाची व्याख्याच बदलली गेली. यामुळे देशभरातील सुमारे 2 लाख चौरस किलोमीटर वनजमीन ही कायदेशीर संरक्षणाच्या बाहेर गेली. आधीच्या कायद्यामध्ये वनजमीन उद्योगांसाठी वापरण्यापूर्वी ग्रामसभेची परवानगी घेणं गरजेचं होतं. ती अट देखील आता नव्या कायद्यात काढून टाकण्यात आली आहे. बरं, एकच प्रकरण नाही, जगातील सगळ्यात प्राचीन पर्वतरांगेंपैकी एक असणारी अरवली ही आज खाण, बेकायदा बांधकाम आणि जंगलतोडीच्या विळख्यात सापडली आहे. यासाठी देखील सुप्रीम कोर्टाची मदत घेण्यात आली. कोर्टाने 2025 मध्ये अरवली पर्वतरांग कशाला म्हणायचे याची व्याख्याच बदलली. 100 मीटर किंवा अधिक उंचीवरची जमीनच फक्त पर्वतरांगेत पकडली जावी अशी संकुचित व्याख्या कोर्टाने ठरवली. त्यामुळं या पर्वतरांगेचा मोठा भाग कायदेशीर संरक्षणाच्या बाहेर गेला. यावर जनआंदोलन उसळल्यानंतर कुठे मग कोर्टाने आपला निर्णय स्थगित केला. हैदराबादमध्ये देखील कांच्या गच्चीबौली जंगलात IT पार्क करण्यासाठी रात्रीच बुलडोजर घुसवले. सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप केला, पण कोर्टाने नाही म्हणून देखील फक्त 6 महिन्यांमध्ये केंद्र सरकारने सुमारे 8,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन साफ करण्यास मंजुरी दिली. अशा आणखी बरीच प्रकरण आहेत. प्रत्येक वेळी सरकार म्हणतं की आम्ही एक झाड तोडण्याच्या बदल्यात 3 झाडं लावतोय, पण एकतर ती झाडं कुठं दिसत नाहीयेत किंवा लावली असली तरी त्यांना वाढायला आणखी 10-20 वर्ष तरी नक्कीच लागणार. मग हा विकास खरंच आपल्या फायद्याचा आहे की फक्त उद्योगपतींच्या फायद्याचा? आपण विकासाकडे नाही तर विनाशाकडे निघालोय असं एक मत सोशल मीडियावर तयार होताना आता दिसतंय. या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर एक धागा आहे जो सगळ्यांना जोडतोय, तो म्हणजे आर्थिक असंतोषाचा. आधी एकतर धड शिक्षण नाही, ते झालं तर नोकऱ्या नाहीत म्हणून प्रश्न विचारले तर विचारणारे झुरळ ठरतायत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि महागाई वाढतच चालली आहे. छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीचं टेन्शन आहे आणि हे सगळं कमी की म्हणून काय पर्यावरण देखील बिघडत चाललंय. मग अशात सामान्य जनता वैतागणार नाही तर काय करणार? आता तर सोशल मीडियावर अशा पोस्टही दिसू लागल्यात की आम्हाला आजचे दिन नको, तर 2014च्या आधीचे बुरे दिनच परत द्या. बाकी सोशल मीडियावरच्या या चर्चांमध्ये खरंच तथ्य आहे की फक्त विरोधकांनी सेट केलेलं नेरेटिव्ह आहे. देशात खरंच सगळं सुरळीत आहे की आपण विनाशाच्या दारात उभे आहोत? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विशेषवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.